लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेला ठाणे महापालिकेचा माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। आज पुन्हा ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यावेळेला न्यायालयानं त्याला अधिक तपासणीसाठी 14 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कासारवडोली पोलीस ठाण्यात पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनंतर आहेर यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून आहेर हा फरार होता। त्याचा शोध घेण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाच्या पथकाकडून तपास सुरू असताना कोल्हापूर पोलिसांनी राबवलेल्या विशेष शोध मोहिमेदरम्यान आहेर याला ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर शुक्रवारी पहाटे आहेर याला ठाण्यात आणल्यानंतर न्यायालयानं त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। कासारवडोली पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात फरारी असलेल्या आहेर याला कोल्हापूर पोलिसांनी अटक करून ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर न्यायालयानं त्याला 11 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं सोमवारी दुपारी महेश आहेर याला पुन्हा ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं सरकारी वकिलाच्या युक्तिवादावरून पोलीस तपास करण्याच्या मुद्द्यावर पोलीस कोठडीत वाढ करत 14 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। कोठडी दरम्यान महेश आहेर यांना नाशिक इथे नेऊन चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली।